ना काल सकाळी आपण काल संध्याकाळी आपण काय केलं तर कनेक्टिंग रॉडचा क्रॉस सेक्शनचं डिझाईन कसं करायचं म्हणजेच फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड. त्याच्या पूर्वीच आपण ऑलरेडी क्रॉस सेक्शन बघून ठेवला होता आय सेक्शन. त्यातनं काही व्हॅल्यू लागणार होत्या त्या डिटरमाइन पण करून ठेवल्या होत्या. त्या काल आपण डायरेक्ट काय केलं कनेक्टिंग रॉड इन टेन्शन कॉम्प्रेशन आहे पण व्हेन इट इज इन कॉम्प्रेशन तो बकलिंग होईल. मग त्या बकलिंगसाठी आपण काय केलं पाहणं सॉम मधला कॉलम बकलिंगचा फॉर्म्युला वापरला म्हणजेच रँकाइन्स फॉर्म्युला. शॉर्ट कॉलम आणि लॉंग कॉलम कुठलाही घ्या म्हणजे कनेक्टिंग रॉड शॉर्ट असू दे नाही तर लॉंग असू दे आपण रँकाइन्सचा फॉर्म्युला वापरला आणि आपण त्यावरून काल एक प्रॉब्लेम सोडवला होता. ठीक आहे मी तुम्हाला आधी सांगितलं हे सगळे छोटे छोटे पॉईंट आहेत डिझाईनचे. मी दररोज एक त्यातला पॉईंट आणि त्याचा लगेच त्याचा प्रॉब्लेम असे तीन वेगवेगळे डिझाईनचे पॉईंट आहेत. ते 3 पॉईंट आणि 3 प्रॉब्लेम घेणार. काल एक झालाय आता बघा मी आज दुसरा पॉईंट घेणार आहे बिग अँड स्मॉल एंड बेरिंग्स. म्हणजे कनेक्टिंग रॉडला 2 एंड आहेत. मी फक्त इथे कनेक्टिंग रॉड ड्रॉ करतो. समजा हा कनेक्टिंग रॉडचा स्मॉल एंड आहे. हा कनेक्टिंग रॉडचा लार्ज एंड आहे आणि हा बघा तुमचा कनेक्टिंग रॉड आहे. मग बघा स्मॉल एंड जर तुम्ही मेकॅनिझम जर ड्रॉ केलं तर हा कनेक्टिंग रॉड हा त्याचा लार्ज एंड असतो आणि हा त्याचा स्मॉल एंड असतो. स्मॉल एंड हा स्मॉल एंड आहे. हा स्मॉल एंड बाण कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे तर पिस्टनच्या इथं म्हणजे पिस्टन पिन असणार इथं. म्हणून इथं पिस्टन पिन असणार आहे इथं. आता ती पिन रोटेट होत असणार. रोटेट होत असणार याचा अर्थ काय तर ह्या कनेक्टिंग रॉडचा इनर सरफेस हा बेरिंग मटेरियलचा लागणार. कनेक्टिंग रॉडचा इनर सरफेस हा कुठला लागणार बेरिंग मटेरियलचा. त्यामुळे नॉर्मली सगळा कनेक्टिंग रॉड म्हणजे सगळा शांक पोर्शन हा आपण मीडियम कार्बन स्टीलनं बनवतो आणि ह्याचा हा इनर सरफेस जो आहे इनर सरफेस एवढाच नॉर्मली 3 mm थिकनेस ही बाजून काय केलेलं असते आपण बेरिंग मटेरियल असते नॉर्मल फॉस्फर ब्रॉन्झ. काय असते इथं फॉस्फर ब्रॉन्झ बेरिंग मटेरियलनं 3 mm ची थिकनेस एवढीच बनवतो इथं आणि ते बेरिंग इथे इन्सर्ट करतो. ठीक आहे म्हणजे याला म्हणणार मी स्मॉल एंड बेरिंग. मग काय ही जी पिन आहे इथं हा कनेक्टिंग रॉड रोटेट व्हायला लागला तर हा इथं काय पाहिजे मला बेरिंग सरफेस लागणार. म्हणून हा याचा इनर सरफेस हा बेरिंग सरफेस असतो बेरिंग सरफेस. आणि हा बेरिंग सरफेस 3 mm थिकनेसचा आपण नॉर्मली कशाचं बनवतो ऑफ फॉस्फर ब्रॉन्झ. फॉस्फर ब्रॉन्झ हे बेरिंग मटेरियल आहे. हे झालं स्मॉल एंडला. असंच लार्ज एंड जो आहे हा लार्ज एंड हा नॉर्मली स्प्लिट टाईप असतो बरोबर. स्प्लिट टाईप म्हणजे हे हा पोर्शन वेगळा असणार हा पोर्शन वेगळा असणार. मग याच्यामध्ये याचा पण हा जो इनर सरफेस आहे हा इथं क्रँक पिन असते. क्रँक पिन म्हणजे याच्यामध्ये एक पिन असणार आहे क्रँक पिन आणि हे रोटेट व्हायला लागलं तर ह्या सरफेसमध्ये ती रोटरी मोशन जनरेट होणार. म्हणजेच ती पिन जर रोटेट झाली तर इथं काय होणार बाबा फ्रिक्शन होणार आणि वियर जनरेट होणार. ही वियर होऊ नये म्हणून याचा इनर सरफेस आपण बॅबिट बेरिंगनी बनवतो. बॅबिट बेरिंग कशाने बनवतो बॅबिट बेरिंग. म्हणजेच दोन्ही पण एंड जे आहेत त्या एंडला इथं एंडला काय असायला पाहिजे बेरिंग मटेरियल असायला पाहिजे. म्हणजे शांक आउटर पोर्शन हा कशाचा बनवलेला असतोय तर मीडियम कार्बन स्टील आणि हा इनर सरफेस जो असतो इनर सरफेस हा बेरिंग मटेरियल असतो. ठीक आहे हा आहे तुमचा लार्ज एंड बेरिंग. स्मॉल एंड बेरिंग हे लार्ज एंड बेरिंग. मग आता तुम्हाला जर डिझाईन करायला सांगितलं कनेक्टिंग रॉड तर तुम्ही काल काय केला याचा क्रॉस सेक्शन डिटरमाइन केला क्रॉस सेक्शन. पण हे बेरिंगचे एंड पण डिटरमाइन करायला पाहिजे. आता एंडचे बेरिंग जे आहेत की नाही हे स्मॉल एंडचं बेरिंग आणि लार्ज एंडचं बेरिंग हे फॉस्फर ब्रॉन्झनं बनवलेलं बेरिंग आणि हे बॅबिट बेरिंग हे दोन्ही बेरिंग तुम्हाला काय करायला पाहिजे डिझाईन करायला पाहिजे. ठीक आहे म्हणून मी इथे काय लिहिले बघा पॉइंट बिग अँड स्मॉल एंड बेरिंग. बिग म्हणजे हे लार्ज एंड आणि स्मॉल एंड हे दोन्ही बेरिंग आता मला काय करायचे डिझाईन करायचे आहे. ह्या बेरिंगचं डिझाईन बनवणं एकदम सोपं आहे. या बेरिंगचं डिझाईन बनवणं एकदम सोपं आहे. ठीक आहे मग ते बेरिंगचं डिझाईन मी आता एक 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 घेत जातो. ठीक आहे त्यातलं बघा सगळ्यात पहिल्यांदा मी कन्सिडर करतो स्मॉल एंड बेरिंग. स्मॉल एंड बेरिंग स्मॉल एंड बेरिंग हे नॉर्मली कशाचं बनवलं असते ऑफ फॉस्फर ब्रॉन्झ. आता तुम्ही मला सांगा या बेरिंग वरती ऍक्ट होणारा फोर्स किती असेल
या बेरिंग वरती ऍक्ट होणारा फोर्स किती असणार? जेवढा कनेक्टिंग रॉड मध्ये फोर्स असेल तेवढा फोर्स या बेरिंग वरती पण ऍक्ट होणार. काय म्हटलं मी समजलं? जेवढा कनेक्टिंग रॉड मध्ये फोर्स असेल तेवढाच या बेरिंग वरती पण फोर्स ऍक्ट होणार. ठीक आहे. मग मला तर तो फोर्स डिटरमाइन करायचा असेल, जर मला समजा तो फोर्स डिटरमाइन करायचा असेल तर तो मी आता इथे लिहितो, फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग. बेरिंग वरती ऍक्ट होणारा फोर्स, त्याला काल भावानं आपण काय म्हटलेलं? बेरिंग वरती म्हणजेच आता कनेक्टिंग रॉड वरचा फोर्स घ्यायचा आहे. कनेक्टिंग रॉड वरच्या फोर्सला काय म्हणतात मी? FC, फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड. बरोबर आहे काय? FC, फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड. जरा ब्लर झालंय का रे? नाही सर, दिसतंय की व्यवस्थित. दिसतंय? होय. मग या बेरिंग वरती जो फोर्स ऍक्ट होणार तो फोर्स म्हणजे काय असला? कनेक्टिंग रॉड मधला फोर्स. आणि काल आपला कनेक्टिंग रॉड मधला मॅक्सिमम फोर्स डिटरमाइन केला होता. कसं काढला होता बाळांनो? मॅक्सिमम प्रेशर म्हणजे सिलेंडर मध्ये जे काही प्रेशर जनरेट झाला असेल, प्रेशर इंटू पिस्टनचा एरिया π/4 d². म्हणजे हा फोर्स जनरेट होणार कनेक्टिंग रॉड मध्ये आणि तोच फोर्स कोणावरती ऍक्ट होणार? ह्या बेरिंग वरती ऍक्ट होणार. म्हणजे तिला म्हटले मी फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग. कुठला? कनेक्टिंग रॉड वरचा जो फोर्स आहे तोच फोर्स बेरिंग वरती काय होणार बाबा? ऍक्ट होणार. आता मी समजा हे स्मॉल एंडचं बेरिंग जर मी ड्रॉ केलं, मी बेरिंग तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. हे स्मॉल एंडचं बेरिंग म्हणजे मी हा नाही, फक्त हा पोर्शन ड्रॉ करणार आहे. हा पोर्शन. ठीक आहे. मी याचा काय करतो? कट सेक्शन ड्रॉ दाखवतो तुम्हाला. कट सेक्शन. सर आता ब्लर दिसाल. आता उलट क्लिअर दिसाले रे. मी समोर स्क्रीन लावल्या, मला दिसते स्क्रीनला. अण्णा बघा, तुम्ही तरी बघून सांगा. मी समोर स्क्रीन लावून ठेवल्या, मला स्क्रीनला दिसते. हे मी स्मॉल एंड ड्रॉ करावले. आता लक्ष द्या, मी काय केलं बघा, हा कनेक्टिंग रॉड आहे की नाही मधून कट केला. ठीक आहे. आणि त्याचा मी सेक्शनल व्ह्यू दाखवला. तर सेक्शनल व्ह्यूला म्हणजे इकडून बघितल्यानंतर मी तुम्हाला परफेक्ट व्ह्यू दाखवतो. ह्या साईडनी बघितल्यानंतर मी मधून कट केले तर तुम्हाला हे असं दिसेल. ठीक आहे. हे तुमचं मध्ये बेरिंग आहे आणि याच्यामध्ये तुमची पिन बसणार. बरोबर आहे? कुठली पिन बसणार आहे? पिस्टन साईडची. बरोबर? पिस्टन एंडची तुमची काय बसणार? पिन बसणार. ही पिन बसणार. मग मी हे बेरिंगचा साईड व्ह्यू दाखवला. बेरिंगचा साईड व्ह्यू. ह्याचा इनर डायमीटर जो आहे, इनर डायमीटर कुणाचा? बेरिंगचा. त्याला म्हणतात डीपी. तर डीपी का म्हणतात? त्याच्या मागचं कारण काय? डायमीटर ऑफ पिस्टन पिन. म्हणजे इथं जी पिन इन्सर्ट झाल्या त्याचा आउटर डायमीटर, म्हणजेच या बेरिंगचा तुमचा काय पाहिजे? इनर डायमीटर पाहिजे. इनर डायमीटर. आणि ही थिकनेस 3 mm असत्या. इनर डायमीटरला ह्या बाजूला 3 आणि ह्या बाजूला 3 ऍड केलं की तुम्हाला काय मिळतं? आउटर डायमीटर. ठीक आहे. मग हा तुमचा भावानं काय? डीपी, डायमीटर ऑफ पिन. आणि ही तुमची भावानं काय? हे तुमचं बेरिंग आहे. कुठलं? स्मॉल एंडचं. म्हणजे स्मॉल एंड बेरिंग मी इथं ड्रॉ केले. आता या स्मॉल एंड बेरिंगचं मला काय करायचंय? डिझाईन करायचंय. पण मला या पिनवरचा फोर्स मला माहित आहे. फोर्स. आता मी एक प्रश्न विचारतो, याच्यामध्ये जर मी पिन इन्सर्ट केली आणि ती पिन फिरायला लागली, याच्यामध्ये एक पिन इन्सर्ट केली समजा, म्हणजे दाखवतो, ही पिन आहे आणि हे समजा तुमचं काय? हे बेरिंग आहे. हे बेरिंग आहे. मी यात पिन इन्सर्ट केली आणि ही पिन फिरायला लागली, तर ही फिरताना काय होतंय? ज्या बाजूला फोर्स असेल तिकडे ती जाणार अशी. ह्या बाजूला फोर्स असेल तर ह्या बाजूला जाणार, या बाजूला फोर्स असेल या बाजूला जाणार. म्हणजेच काय? ही याच्यावरती नेहमी इथं प्रेशर ऍक्ट करणार बघा, या सरफेसवरती प्रेशर ऍक्ट करणार. म्हणजेच काय? ज्या वेळेला तुम्ही एखादी पिन इन्सर्ट करताय त्यावेळेला इथं ही पिन जी असते आतली ती ह्या बेरिंग वरती काय ऍक्ट करते? प्रेशर ऍक्ट करते. हे बाळांनो तुम्ही एमडी मध्ये डिझाईन मध्ये पण बघितले, जिथं जिथं पिन आली तुम्ही प्रत्येक वेळेला प्रेशर कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. त्यामुळे या सरफेस वरती काय ऍक्ट होत असणार आहे? प्रेशर ऍक्ट होत असणार आहे. ठीक आहे. मग हे नॉर्मली जे प्रेशर असतं बेरिंग प्रेशर इथलं, ते अलाउएबल प्रेशर फॉर स्मॉल पिन म्हणजे फॉस्फर बोरॉनच्या पिनसाठी हे नॉर्मली 10 to 12.5 मेगापास्कल एवढं परमिसिबल प्रेशर असतं. मी लिहितो परमिसिबल प्रेशर
ऑन स्मॉल एंड बेरिंग इज कुठून असते 10 to 12.5 मेगापास्कल. एवढं परमिसिबल प्रेशर याच्यावरती म्हणजे मॅक्सिमम ऍक्ट होऊ शकतं. मग ते जे प्रेशर आहे त्या प्रेशर वरून जर मला याचा फोर्स काढायचा असेल इथला फोर्स, तर फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग, फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग. आता बघा याच्यावर प्रेशर ऍक्ट झाले, प्रेशर ऍक्ट जर झालं तर आपण काय घेतो बघा, प्रोजेक्टेड एरिया. प्रेशर जर ऍक्ट झालं तर प्रोजेक्टेड एरिया घेतो. ठीक आहे, समजा ही लेंथ आहे, लेंथ ऑफ पिन, जेवढी पिनची लेंथ तेवढीच तुमची काय असणार बेरिंगची लेंथ. सो LP म्हटले मला, लेंथ ऑफ पिन, आणि हा डायमीटर ऑफ पिस्टन पिन. ओके, मग या बेरिंग वरचा जर फोर्स काढायचा असेल इथलं परमिसिबल प्रेशर, बरोबर आहे, इथलं परमिसिबल प्रेशर त्याला म्हणणार मी PB, परमिसिबल बेरिंग प्रेशर ऑन पिस्टन पिन. बघा परमिसिबल बेरिंग प्रेशर ऑन पिस्टन पिन, प्रेशर इनटू काय यायला पाहिजे मला प्रोजेक्टेड एरिया. आता याचा प्रोजेक्टेड एरिया किती येणार बघा, TP इंटू LP, बरोबर आहे, मधनं कट केलं की हा त्याचा प्रोजेक्टेड एरिया आहे बघा. सो DP इंटू LP. आता ह्या इक्वेशन मधनं मला काय कळलं ते सांगतो. FC मी इथं शोधलाय बघा, FC म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड, तोच बेरिंग वरती ऍक्ट व्हायला, म्हणजे हा मला माहित आहे. इज इक्वल टू इथलं बेरिंग प्रेशर, बेरिंग प्रेशरची ही रेंज आहे, ही नॉर्मली मटेरियल वरती डिपेंड असते, ही आपल्याला माहित असते. त्याच्यावरून तुम्हाला DP आणि LP च्या व्हॅल्यू मिळू शकतात. म्हणजे इनर डायमीटर ऑफ पिस्टन पिन आणि लेंथ ऑफ पिस्टन पिन. ठीक आहे, म्हणजे स्मॉल एंडची पिन जी आहे त्याचे तुम्हाला डायमीटर आणि लेंथ मिळतील, आणि पिनच्या डायमीटर आणि लेंथ म्हणजेच काय तुम्हाला मिळणार या बुशचे डायमीटर आणि लेंथ. ठीक आहे, त्यामुळे हा सिंपल फॉर्म्युला आहे, तुम्हाला डायरेक्ट DP आणि LP ची किंमत मिळते. हे भावानं झालं स्मॉल एंड बेरिंग साठी. आता सेम असं मी रिपीट करणार फॉर लार्ज एंड बेरिंग. ठीक आहे, लार्ज एंड बेरिंग, पण त्याच्या आधी फक्त एक प्रोपोर्शन सांगून ठेवतो. नॉर्मली कुठला पण जर तुम्ही कनेक्टिंग रॉड घेतला तर त्याच्यामध्ये हा डायमीटर आणि ही लेंथ ह्यांचं एक प्रोपोर्शन आहे, ते प्रोपोर्शन सांगतो. अँड LP डिवाइड बाय DP. LP म्हणजे पिस्टन पिनची लेंथ आणि DP म्हणजे पिस्टन पिनचा डायमीटर, म्हणजे इथे जी पिन इन्सर्ट केली असेल ती, म्हणजे थोडक्यात बुशची लेंथ म्हणा आणि बुशचा डायमीटर म्हणा कुठल्या स्मॉल एंडचा, ह्यांचा रेशो नॉर्मली 1.5 to 2 ठेवायचा. जे 1.5 आणि 2च्या काय असायला पाहिजे मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, पण हे काय तुम्हाला लागणार नाही, हे प्रॉब्लेम मध्ये येणार आहे, हे प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. दोन फॉर्म्युले डायरेक्ट तुमचं डिझाईन, ते तुम्हाला कसं प्रॉब्लेम मध्ये कळेल. मी आताच प्रॉब्लेम घेणार याच्यानंतर लगेच. हे झालं स्मॉल एंड. त्याच्यानंतर जर समजा मी लार्ज एंड घेतला तर लार्ज एंडचं जे बेरिंग आहे मी तर मुद्दाम लिहून ठेवतो, हा फॉस्फर ब्रॉन्झ आहे, आणि हे जे बेरिंग आहे हे बॅबिट बेरिंग आहे, बॅबिट बेरिंग. ओके, मग आता मी लार्ज एंड बेरिंग तुम्हाला दाखवतो. सेम इथं जसं केलं तसंच मी आता लार्ज एंड बेरिंगला करणार. त्यासाठी पहिल्यांदा मी लार्ज एंड बेरिंगची जरा फिगर ड्रॉ करतो. लार्ज एंड बेरिंगची मला सांगा, लार्ज एंड हा एक सिंगल आहे का तो स्प्लिट टाइप आहे? लार्ज एंड सिंगल आहे का स्प्लिट टाइप आहे? स्प्लिट टाइप आहे. काय स्प्लिट टाइप आहे? हा स्प्लिट टाइप असणार ना, कारण की हा हाफ पोर्शन आणि हाफ पोर्शन, म्हणजे थोडक्यात हे सिंगल बेरिंग नाही आहे, हे मध्ये इथे कट झालेलं असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हे दोन हाफ मध्ये असणार आहे बेरिंग, कारण की हे ज्यावेळेला तुम्ही कनेक्ट करणार त्यावेळेला ते सिंगल बेरिंग फॉर्म होईल. त्यामुळे लार्ज एंडचं बेरिंग हे स्प्लिट टाइप असतं आणि ते बॅबिट बेरिंगचं बनवलं असतं. मग मला आता या कनेक्टिंग रॉड इथे जो कनेक्ट होणार आहे तो कोण असणार आहे? कनेक्टिंग रॉड. याची जरा मी फिगर ड्रॉ करतो इथं, जरा 2 मिनिट फक्त बघा. समजा हा तुमचा कनेक्टिंग रॉड आहे, कनेक्टिंग रॉड त्याचा हा लार्ज एंड आहे, मी स्मॉल एंड इकडे दाखवलेला नाही, आणि हा कोणाला कनेक्ट केलेला असणार आहे इकडे, या बाजूला कोणाला कनेक्ट केलेला असणार आहे, तर हा तुमचा क्रँक आहे. ठीक आहे, त्याचा क्रँकशाफ्ट इकडे खाली कुठेतरी असेल, क्रँकशाफ्ट हा क्रँक आहे, दोन्ही बाजूनी कनेक्ट झालेला असते, मध्ये पिन इन्सर्ट झालेले असते. ठीक आहे, हा क्रँक आहे, हा तुमचा लार्ज एंड आहे, आणि हे त्याचं बेरिंग, लार्ज एंडचं बेरिंग. मग सेम जसं मी वरती घेतलं स्मॉल एंडला तशा सगळ्या व्हॅल्यू घेतो. ह्याचा मी साइड व्ह्यू ड्रॉ करतो इथं, पण तो स्प्लिट टाइप आहे, मी आता सांगतो.
मी म्हणून मुद्दाम मध्ये एक लाईन ड्रॉ करतो. हे स्प्लिट टाईप आहे, म्हणजे हा वरचा हाफ पोर्शन वेगळा आहे, हा खालचा हाफ पोर्शन वेगळा आहे. मग मी असं कन्सिडर करतो, ह्याचा जो डायमीटर आहे तो हा क्रँक मध्ये इन्सर्ट झालाय ना, क्रँक मध्ये, तर हा क्रँक पिनचा डायमीटर असायला पाहिजे. DC म्हणतो क्रँक पिन डायमीटर. जेवढा पिनचा डायमीटर असणार तेवढाच ह्या बुशचा डायमीटर पाहिजे, बरोबर, म्हणजे बेरिंगचा. आणि याची लेंथ जी आहे, ही लेंथ इथून इथपर्यंत, त्याला मी LC म्हणतो. म्हणजे काय, लेंथ ऑफ क्रँक पिन, लेंथ ऑफ क्रँक पिन, डायमीटर ऑफ क्रँक पिन. मग जसं मी याच्या डिझाईनसाठी केस केली, सेम तसं करतो. सांगा, ह्याच्यावरती ऍक्ट झालेला फोर्स किती असणार कनेक्टिंग रॉड वरती? इथं आहे बघा, फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड FC इज इक्वल टू Pmax इंटू π/4 d². तोच फोर्स या बेरिंग वरती पण ऍक्ट होणार. ठीक आहे, त्यामुळे फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग हाच येणार, Pmax इंटू π/4 d². म्हणजे याच्यावरचा मला फोर्स माहित आहे, याच्यावरचा बेरिंग वरती ऍक्ट होतो असलेला फोर्स माहित आहे. आता ह्याच्यामध्ये जर पिन इन्सर्ट झाली आणि हे रोटेट व्हायला लागलं, बघा की क्रँक रोटेट व्हायला लागला, तर हा बेरिंग सरफेस जनरेट झाला ना, म्हणजे इथं प्रेशर ऍक्ट होणार. समजा ह्याच्यामधलं प्रेशर हे नॉर्मली एक जे परमिसिबल जे प्रेशर असते त्याची किंमत 5 to 10 न्यूटन पर mm² असते. बॅबिट बेरिंगला मॅक्सिमम परमिसिबल प्रेशर हे किती असते, 5 to 10. मी लिहितो परमिसिबल प्रेशर ऑन लार्ज एंड बेरिंग इज 5 to 10 मेगापास्कल. एवढं हे परमिसिबल प्रेशर ऍक्ट होते. आता मग मला ह्याच्यामध्ये प्रेशर ऍक्ट व्हायला लागले, मग ह्याच्यातला प्रेशर वरनं जर मला फोर्स काढायचा असेल, तर फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग म्हणजेच कनेक्टिंग रॉड वरचा फोर्स इज इक्वल टू प्रेशर वरून कसं काढणार, इथल्या प्रेशर वरून PB म्हणजे बेरिंग प्रेशर ऑन कुठं, कनेक्टिंग रॉड पिन, इंटू. आता हे प्रेशर इंटू काय यायला पाहिजे, आता इथे प्रेशर ऍक्ट व्हायला म्हणजे याचा प्रोजेक्टेड एरिया यायला पाहिजे, तो हा येणार बघा, प्रोजेक्टेड एरिया. म्हणजे काय येणार बघा, DC इंटू LC, DC इंटू LC. म्हणजे डायमीटर इंटू लेंथ केली, हा झाला एरिया, प्रोजेक्टेड एरिया, इंटू तिथलं बेरिंग प्रेशर, म्हणजे तुम्हाला फोर्स मिळणार. आणि हा फोर्स तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने पण कॅल्क्युलेट करू शकता, जो कनेक्टिंग रॉड मध्ये ऍक्ट व्हायला तोच बेरिंग वरती असणार. हे दोन्ही फोर्स सेम असायला पाहिजे, ह्याच्यावरून तुम्हाला DC आणि LC ची किंमत मिळते. आता इन नॉर्मल कंडिशन, म्हणजे कुठला पण नॉर्मल कंडिशनला जर तुम्ही त्या डायमीटरचा आणि लेंथचा रेशो घेतला, तर म्हणजे LC डिवाइड बाय DC म्हणजेच काय, लेंथ ऑफ बेरिंग किंवा लेंथ ऑफ क्रँक पिन डिवाइड बाय डायमीटर ऑफ क्रँक पिन इज इक्वल टू, हा रेशो नॉर्मली 1.25 to 1.5 टाइम्स असतो. 1.25 to 1.5 एवढा असतो. मग आता ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, हे डिझाईन तुम्हाला कुणी विचारणार नाही, पण प्रॉब्लेमला लक्षात एवढंच ठेवायचं. हे बघा, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू तिथला प्रोजेक्टेड एरिया स्मॉल एंडचा, फोर्स इज इक्वल टू बेरिंग प्रेशर इंटू त्या एंडचा प्रोजेक्टेड एरिया, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू पेपरमध्ये प्रिंट होऊन येतात, ह्या दोन्ही व्हॅल्यू, त्या काय पाठ करायची गरज नाही. आता मग मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे किती डिझाईन सोपं आहे. काय आहे, फक्त प्रेशर वरून मला इथले एरिया शोधायचे, सॉरी डायमेन्शन शोधायचे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा, मग मी लगेच प्रॉब्लेमकडे जाणार आहे. प्रॉब्लेम पण एकदम सोपा असतो. डिसेंबर 16ला पडलेला प्रॉब्लेम घेणार आहे मी, डिसेंबर 16ला ह्याच्यावरती प्रॉब्लेम पडला होता, डिसेंबर 16ला तो घेणार. किंवा फोर्स कनेक्टिंग रॉडचा आहे, तोच बेरिंग वरती ऍक्ट होणार. आणि बेरिंग वरचे फोर्स तिथल्या प्रेशर वरून काढल्यात, बेरिंग प्रेशर वरून, प्रेशर इंटू प्रोजेक्टेड एरिया, प्रेशर इंटू प्रोजेक्टेड एरिया, दोनच फॉर्म्युले लागणार. फक्त या नोटेशन मध्ये कन्फ्युजन होऊ नका. P म्हणजे पिस्टन पिन आणि C म्हणजे क्रँक पिन. क्रँक पिन कुठं असते, लार्ज एंडला, पिस्टन पिन कुठं असते, स्मॉल एंडला. चलो पुढे जाऊया. आता आपण भावना प्रॉब्लेम घेऊया. मी भावना इथं प्रॉब्लेम लिहितो, ठीक आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम असतो, 10 मिनिटात प्रॉब्लेम संपतो, ठीक आहे. पण तो पेपरला येऊन गेलेला आहे, प्रॉब्लेम लिहून घे. एकदम सोपा प्रॉब्लेम असतो, 4 स्टेप मध्ये संपतो. फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंटच मोठं, प्रॉब्लेम 4 स्टेप मध्ये संपणार. काय म्हटलं एवढं, डिटरमाइन द डायमेन्शन्स ऑफ स्मॉल अँड बिग एंड बेरिंग, म्हणजे कनेक्टिंग रॉडच्या स्मॉल एंडचं आणि बिग एंडचं डायमेन्शन शोधायचे.
फॉर अ डिझेल इंजिन विथ फॉलोइंग डाटा, आणि त्याचा डाटा आपल्याला दिलाय. काय म्हटले बघा, सिलेंडर बोर म्हणजेच पिस्टनचा आउटर डायमीटर दिलाय 100. मी इथे लिहितो पिस्टनचा आउटर डायमीटर म्हणजे सिलेंडरचा इनर डायमीटर 100 mm. मॅक्सिमम गॅस प्रेशर, सिलेंडर मध्ये जे बर्निंग झालं असेल त्याचं गॅस प्रेशर दिले पी मॅक्स, हे दिले बघा 4 मेगापास्कल. 4 मेगापास्कल म्हणजे 4 न्यूटन पर mm². त्यानंतर L/D रेशो फॉर पिस्टन पिन बेरिंगचा लेंथ आणि डायमीटरचा रेशो दिलाय. म्हणून मी L/D लिहितो, पण पिस्टन पिन आहे ना म्हणून सफिक्सला पी लावतो. पिस्टन पिन इज इक्वल किती आहे बघा 2. त्यानंतर L/D रेशो फॉर क्रँक पिन. सो क्रँक पिन म्हणजे लार्ज एंड साठी हा रेशो दिलाय 1.3. हा स्मॉल एंड साठी दिलाय, हा लार्ज एंड साठी दिलाय. स्मॉल एंडचं बेरिंग वेगळं, लार्ज एंडचं बेरिंग वेगळं. पुढे अलावेबल बेरिंग प्रेशर म्हणजे पीबी, बेरिंग प्रेशर फॉर कुठलं आहे बघा, क्रँक पिन पिस्टन पिन साठी म्हणजे स्मॉल एंडचं जे प्रेशर आहे अलावेबल ते दिले 12 मेगापास्कल. आणि अलावेबल बेरिंग प्रेशर फॉर क्रँक पिन, सो बेरिंग प्रेशर फॉर क्रँक पिन म्हणजे लार्ज एंडला हे दिले 7.5. एवढे दिलेलं आहे आणि याच्यावर आता मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी पहिल्यांदा जरा मागे जातो. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा मला फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड जर मिळाला, हा FC फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड, तर तुम्हाला काय मिळेल, या तुमच्या पिन वरती, पिन म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की बेरिंग वरती ऍक्ट होत असलेला फोर्स मिळेल. या बेरिंग वरती ऍक्ट होत असलेला फोर्स तो शोधण्यासाठी मला काय करता येते, फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड म्हणजेच बेरिंग. ठीक आहे, मी आता तो डिटरमाइन करतो. फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड, ब्रॅकेटमध्ये मुद्दाम लिहून ठेवतो ऑन बेरिंग. जो कनेक्टिंग रॉड असणार तोच बेरिंग वरती ऍक्ट होणार. ठीक आहे, तो फोर्स काढायचा आहे FC. कसं काढणार बाळांनो, FC कनेक्टिंग रॉड वरचा फोर्स पिस्टन वरती ऍक्ट होत असलेलं प्रेशर इंटू पिस्टनचा क्रॉस सेक्शन एरिया. प्रेशर किती ऍक्ट व्हायला बघा 4 मेगापास्कल इंटू एरिया π/4 d². डायमीटर किती आहे बघा त्याचा 100, म्हणजेच P मॅक्स इंटू π/4 d². सॉल्व्ह केले की तुम्हाला फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड म्हणजेच तुम्हाला बेरिंग मिळेल. फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड मिळेल. कॅल्क्युलेट करून सांगा. 31415. 31415 पॉइंट काय तर असेल, लिहायला राहू दे 9. ओके, हा तुम्हाला मिळाला फोर्स ऍक्टिंग ऑन कनेक्टिंग रॉड म्हणजे बेरिंग वरचा फोर्स मिळाला. जर मागे जातो आता इथे या, म्हणजे FC माहित झाला, फोर्स ऍक्टिंग ऑन बेरिंग मिळाला. आता याच्यामध्ये जे काही रोटेट झालेले पिन, त्या पिन रोटेट झाल्यामुळे इथले प्रेशर म्हणजे PB बेरिंग प्रेशर ऑन पिन आणि बेरिंग प्रेशर ऑन कनेक्टिंग क्रँक आणि पिन हे दोन्ही आपल्याला दिलेले आहेत प्रॉब्लेम मध्ये. दाखवतो इथे हे बघा, बेरिंग प्रेशर ऑन पिन आणि बेरिंग प्रेशर ऑन क्रँक दोन्ही दिलेले आहेत. म्हणजे हा स्मॉल एंड आहे आणि हा लार्ज एंड आहे, हे दोन्ही माहित आहे. आणि लेंथची रेशो पण दिल्यात. संपलं. मग आता मी पहिला काय करतो, स्मॉल एंडचं बेरिंग घेतो, हे स्मॉल एंडचं बेरिंग. मग काय येणार बघा, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया, आणि याचा एरिया काय येणार, प्रोजेक्टेड एरिया DP इंटू LP. स्मॉल एंड साठी DP इंटू LP. म्हणून मी आता इथे लिहितो फॉर स्मॉल एंड बेरिंग, फॉर स्मॉल एंड बेरिंग बघा, फोर्स इज इक्वल टू काय येणार, स्मॉल एंडचं प्रेशर, स्मॉल एंड म्हणजे काय असणार, पिस्टन पिनचं प्रेशर इंटू त्याचा प्रोजेक्टेड एरिया काय येणार LP इंटू DP. बरोबर आहे का, लेंथ इंटू डायमीटर बघायचा, हा डायमीटर आणि ही त्याची लेंथ. ठीक आहे, डायमीटर इंटू लेंथ म्हणजे प्रोजेक्टेड एरिया. सगळ्या किमती ज्या माहित आहेत त्या पुट करूया, आपल्याला डायमेन्शन मिळतील. FC आत्ता शोधलाय 31415.9, 31415.9 इज इक्वल टू बेरिंग प्रेशर दिलंय मला 12. आता जरा लक्ष द्या, LP आणि DP इथं बघा, LP इज इक्वल टू किती आहे 2 टाइम्स DP. DP तिकडे घ्या, LP इज इक्वल टू 2 टाइम्स DP हा रेशो दिलाय. 2 टाइम्स DP
इंटू डीपी. 12 इंटू 2 इकडे डिवाइड करा म्हणजे इकडे डीपीचा स्क्वेअर राहील आणि त्याचा रूट घ्या तुम्हाला डीपी मिळेल. ट्वेल्व इंटू 2 इकडे डिवाइड करा आणि मग रूट घ्या तुम्हाला डीपी मिळेल. डीपी म्हणजे 36.18. डायमीटर ऑफ पिस्टन पिन. किती? 36.18. 36.18 mm. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही राऊंड फिगर करून नेक्स्ट नंबर घेऊ शकताय. 37, 38. ठीक आहे, मी काय करतो 37 घेतो. चला, डीपी 37 मिळाला डायमीटर ऑफ पिन. तर लेंथ बघा काय सांगितले तुम्हाला 2 टाइम्स डीपी आहे. याला मल्टिप्लाय करा 2 न. याला 2 न मल्टिप्लाय करा. आता मला इनर डायमीटर मिळाला आणि लेंथ मिळाली. आता समजा या बुशचा बेरिंग बुशचा तुम्हाला आउटर डायमीटर विचारला तर काय मी तुम्हाला आधी सांगितलं या बुशची थिकनेस नॉर्मली 3 mm असते. त्यामुळे इनर डायमीटर प्लस या बाजूचे 3 आणि या बाजूचे 3 टोटल 6 ऍड करायचं याच्यामध्ये तुम्हाला आउटर डायमीटर मिळते. ठीक आहे, जर पिनचा या आउटर पिनचा म्हणण्यापेक्षा बुशचा आउटर डायमीटर पाहिजे असेल तर तुम्हाला 2 टाइम्स 3 आणि या बाजूला 3 आणि या बाजूला 3 ऍड करायचं. पण ते काही विचारलेलं नाही, आपण फक्त डायमीटर आणि लेंथ काढायची, इनर डायमीटर आणि लेंथ. इथं स्मॉल एंड बेरिंग संपलं. हे तुमचा आन्सर आहे. आता असंच फॉर लार्ज एंड बेरिंग FC इज इक्वल टू मला लार्ज एंडच्या व्हॅल्यू घ्यायला पाहिजेत. लार्ज एंड म्हणजे हा जो तुमच्या क्रँकच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ठीक आहे, इथलं प्रेशर त्याला मग येणार मी FC इज इक्वल टू पी बेरिंग प्रेशर ऍट कुठं क्रँक पिन. बरोबर, इथं क्रँक आहे ना, क्रँकची पिन आहे इथं क्रँक पिन इनटू प्रोजेक्टेड एरिया. आता इथं प्रोजेक्टेड एरिया काय येणार बघा डायमीटर इंटू लेंथ जे DC इंटू LC. क्रँक पिन आहे ना, DC इंटू LC. सगळ्या व्हॅल्यू पुट करतो. FC किती आहे बघा 3141.5.9 3141.5.9. PB या PB ची किंमत आपल्याला प्रॉब्लेम दिली क्रँक पिन साठी 7.5 घ्या म्हणून इंटू DC तसाच ठेवतो इंटू LC. बघा इथे दिला रेशो LC बाय DC इज इक्वल टू 1.3. सो LC इज इक्वल टू काय येणार 1.3 DC. सॉल्व करूया. याला 7.5 आणि 1.3 ने डिवाइड करा, रूट घ्या तुम्हाला DC मिळेल. DC मिळाला की तुम्हाला LC मिळते. 7.5 आणि 1.3 ने डिवाइड करा इकडे, मग रूट घ्या. 56.76. 56.76 म्हणजेच आपण 57 घेऊया. तर LC किती येणार बघा 57 किती आहे बघा. LC इज इक्वल टू 1.3 DC. सो 57 इंटू 1.3 74.1. 74.1 74 74 mm. ओके, आणि मग हे प्रॉब्लेम इथं संपला. आता तुम्ही म्हणणार हे प्रॉब्लेम एवढा सोपा पेपरला येतोय काय? पेपरला हे प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, म्हणूनच मी काय करायला ऍक्च्युली इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम घेतले. काल पण बघा मी नुसता क्रॉस सेक्शनचा घेतला, आता आज मी नुसता काय घेतला एंड, स्मॉल एंड आणि लार्ज एंड. काय एकच फॉर्म्युला आहे स्मॉल एंड आणि लार्ज एंडला, तेच वापरलाय. कनेक्टिंग रॉड मधला फोर्स म्हणजेच बेरिंग वरचा फोर्स, आणि बेरिंग वरचा फोर्स कसा काढलाय बेरिंगचं प्रेशर इंटू त्याचा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे प्रोजेक्टेड एरिया घेतला. आणि मी तुम्हाला आधी सांगितले ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ही प्रॉब्लेम मध्ये दिलेलीच असते, त्यामुळे हे काय लक्षात ठेवायची बी गरज नाही. हे परमिसिबल प्रेशर पण प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असते, ते पण काय लक्षात ठेवायची गरज नाही. फॉर्म्युला एकच आहे, प्रेशर इंटू प्रोजेक्टेड एरिया, तेच केलंय बघा. फक्त पहिल्यांदा काय केलं मी फोर्स काढून घेतला, फोर्स काढल्यानंतर प्रेशर इंटू प्रोजेक्टेड एरिया डायरेक्ट आन्सर. आणि बघा हे प्रॉब्लेम इथे संपला. आता बघा तुम्हाला जर याच्याबद्दल काय डाऊट असेल तर विचारा. सर आउटर डायमीटर ऑफ पिस्टन पिन काढताना 3+3+ इनर डायमीटर ऑफ पिस्टन करायचं. होय, इनर डायमीटर प्लस दोन्ही हा. बाजूची थिकनेस 3 mm थिकनेस असते नॉर्मली.
बरोबर. पण आउटर डायमीटर तुम्हाला विचारणार नाहीत का, ते फक्त इनर डायमीटरच विचारणार पिस्टनसाठी, पिनसाठीचा. तर की बुश हा तुमचा काय आहे की किती फोर्स ऍक्ट होतो त्याप्रमाणे तो व्हेरी होतो नॉर्मली, पण एक साइन कन्व्हेन्शन काय आहे की 3 mm असू दे. चलो अजून कोणाला काय डाऊट आहे? सोपा आहे एकदम. किती मार्क आलाय क्वेश्चन? हे 8 मार्काला पडले. आता लगेच मन में लड्डू फुटा होगा है नाही, हेच पडू दे. ठीक आहे, लक्ष द्या. आता मी उद्या काय घेणार आहे ते सांगतो. आता आज मी बेरिंगचे एंड घेतलेत. उद्या जो स्प्लिट एंड असतो की नाही, स्प्लिट एंड म्हणजे लार्ज एंड, त्याला जे बोल्ट लावायला लागणार, बोल्ट, त्या बोल्टचे डिझाईन उद्या करायचं. ठीक आहे, लार्ज एंडला स्प्लिट जे आहे त्याला मला जो बोल्ट लावायला लागणार जॉईन करण्यासाठी, त्या बोल्टचं डिझाईन उद्या करायचं. ओके, उद्या म्हणजे संध्याकाळी, आज संध्याकाळी 8:30 वाजता. ओके, चलो थांबूया. चलो.